गेस वॉट, आपण कुठे चाललोय आज? आपण चाललेलो आहे पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या इव्हेंटला, म्हणजेच बिझनेस एक्सपोला. तर चला तर मग जाऊया पटकन. आता आपण पोचलोय शिवाजीनगरला आणि इथून 5 किलोमीटर दाखवतंय आणि आपल्याकडे गाडी वगैरे नाही आहे काही, तर आपण चालतच जाणार आहे. आपण कॉलेजच्या आतमध्ये एंट्री केली आहे आणि आपल्याला अजून 1.5-2 किलोमीटर चालत जायचं आहे. आतमध्ये आणि इथं मला भयंकर अशी गर्दी दिसतीये. आज शेवटचा दिवस आहे. जर कोणाला यायला जमलं नसेल तर ते माझ्या ब्लॉगमध्ये बघू शकता, पण इथं सध्या तरी मला भयंकर अशी गर्दी दिसतीये. आपण आलो तर आहोत, पण इथं प्रचंड अशी गर्दी आहे. मला दाखवते मी गर्दी माझ्या मागे. खूप जास्त गर्दी आहे इथं. आपण भीमतडीला आलतो तर एवढी गर्दी पण नव्हती. आता बघतोय ना तेवढ्या लाईनी आहेत ना, आणि खूप जास्त ऊन पण आहे. आपण ऑनलाईनच रजिस्ट्रेशन केलं म्हणून आपल्याला इथं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही पडली. आता आपण आतमध्ये जातोय. आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आता आपल्याला जिथे जिथे माहिती घ्यायची आपण जाऊन तिथली माहिती घेऊ आणि तुम्हाला पण मी दाखवतेच आहे. चला मग. ज्याला माहिती हवी आहे या ज्याला खरेदी करायची ते इथं जमलेले. चला पुढे बघू. इथं मी आता खूप मोठा ड्रोन बघितलाय. एवढा मोठा ड्रोन मी कधीच बघितला नव्हता. इथं आलेली आहे तर ती लोक मला भेटतील का मला वाटत नाहीये, पण आपण बघूया पुढं की आपल्याला ती लोक भेटतात का, कारण मला थोडंसं गायडन्स हवं आहे. त्यासाठी मी इथं आलेली आहे आणि मी त्या लोकांना शोधते जी मला हवी आहे. तर आपण शोधूया त्यांना. शिवाजी महाराजांच्या काळातले शस्त्र वगैरे या सगळ्या गोष्टी बघितल्या. तिथं फोटो काढायला व्हिडिओ काढायला मनाई होती म्हणून मला त्यांना काढता नाही आलं आणि मला वाटलं का अरे एक्झिट झाला संपलं, पण नाही. इथं अजून असे 4 म्हणजे बांधलेल्या आहेत गोष्टी जिथं आपण जाऊन बघू शकतो. आणि मला असं वाटलेलं का मला ज्यांना भेटायचं आहे और ज्यांच्याकडून माहिती घ्यायची ते नाही आहे इथं आणि एवढ्यातच संपलं आहे, पण असं काही नाही आहे. पुढं अजून आहे. तर आपण आपल्याला जे हवे ज्यांच्याशी माहिती घ्यायची ते पुढे भेटत आहेत का आपण बघू.
खूप जास्त ऊन आहे, तपले मी. जास्त ऊन लागतंय आणि आपल्या मागं असं काहीतरी मला दिसतंय, पण आपण नाही थांबू शकत याच्यासाठी, कारण खूप जास्त ऊन आहे आणि आपल्याला घरी पण जायचंय पटकन. आता मी बाहेर आले आणि आतमध्ये खूप काय बघण्यासारखं होतं, जसं की शिवकालीन शस्त्र होती, तिथून सोलर पॅनल होते आणि ड्रोन होते मोठमोठे, जे की इन फ्युचर काय सांगतात ते शॉपिंग वगैरेसाठी डायरेक्ट घरी आणून देऊ शकतात सामान, अशा टाईपचे मोठमोठे ड्रोन होते. खूप काय होतं तिथं आता गाड्या वगैरे पण लागल्यात. बाहेर निघले तर मस्त खाण्यापिण्याची दुकान सुद्धा आहे, बरंच काही आहे. पण मी यासाठी आली होती कारण मला असं वाटलं की मला जी गोष्ट करायची आहे त्याची मला कुणीतरी गाईड करेल, कोणीतरी माहिती देईल, पण असं काही नाही आहे. तर प्रचंड अशी गर्दी आहे, लोक एकमेकांना ढकलत चालली नीट कोणतं बघता पण येत नाही आहे. आणि जे शॉप लागले शॉपच म्हणता येईल, कारण ते स्वतःचं प्रमोशन करत होते जास्तीत जास्त, अशी माहिती वगैरे देत होते, स्वतःचं काय आहे त्याची माहिती देत होते. जर कोणाला बिझनेस वगैरे करायचा असेल तर ते येऊन माहिती घेऊ शकता, असं काही नाही आहे इथं. तर मी इथे सगळं बघून झालं आहे, पण इथे जास्तीत जास्त धक्काबुक्की मला जाणवलेली आहे. त्यामुळे मी माझा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.